प्रश्नाचा अर्थ आणि उत्तर व्यवस्थित देतो बाळांनो. लक्ष काळजीपूर्वक ठेवा. आपल्याला इन द फिगर PA, QB, RC and SD are perpendicular to AD. SD perpendicular to AD, RC perpendicular to AD, QB perpendicular to AD and PA perpendicular to AD. जर समजा सर्वच जर परपेंडिक्युलर असतील तर 90 अँगल आलं. करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असेल तर त्या लाईनी कशा असतात? पॅरलल असतात. ओके. सेगमेंट दिलेला आहे PS. P पासून S 280 दिलेला आहे. देन फाइंड PQ, QR, RES. PQ, QR and RES. ओके. 280 दिलेला आहे PS. लक्ष काळजीपूर्वक ठेवा. मी फक्त फिगरच घेतो आणि फिगरवरून पटपट पटपट गणित बघा. सेगमेंट SD parallel, segment RC parallel, segment QB parallel, segment PA. Therefore, by property of three parallel lines, by property of three parallel lines काय देणार बघा. आता इथून एक फिगर मी सेपरेट घेतो थोडीशी. 1 2 3 S Q P A B D. SQ upon QP DB by PA. बाय कंपोनेंडो छेद आहे तो अंशात मिळवा. कंपोनेंडो काय होणार बाळांनो? SQ प्लस QP बाय PQ. QP PQ एकच बाळा. BD प्लस BA बाय AB. लांबी भरा त्यात 60 70 80. ओके. SP PQ. B कॉमन गेला AD बाय AB. SP 280 SP 280 बरोबर. आणि AD ची लांबी किती येणार बघा. पटपट लक्ष द्यायचं बाळांनो. कोणते किमतीत बघा. PQ काढायचंय. A पासून D पर्यंत 7 7 8 7 त्रिक 21 बाय AB दिलाय 60. एका शून्याला एक शून्य गेला. भागलेला आहे त्यानं गुणलं. 280 गुणिले 6 बरोबर 21 गुणिले PQ. भागलेला आहे त्यानं जाऊन गुणलं. 21 न गुणलंय 21 न भागलं. 280 गुणिले 6 21 बरोबर PQ. 3 दोन्ही 3 सत्ते. 7 न 7 एके 7 7 एके 7 7 चौक 28. 40 दोन्ही 80. PQ बरोबर 80 उत्तर आलं. आता पुढला भाग हीच फिगर घेतोय बाळांनो मी खाली पटपट. PQ मिळाला. आता फिगर कोणती घ्या? हे दोनच सेगमेंट घ्या फक्त. P Q R C B A 60 70 80
क्यू आर काढूया. क्यू आर नंबर 2 वरच्याला 1 नंबर द्या. आर क्यू बाय क्यू बी, सी बी बाय बी ए, आर क्यू बाय 80, 70 बाय 60 भागले, ह्यानं भागले त्यानं गुणा बाळांक होतं. मग आर क्यू बरोबर 0 गेला 7 गुणिले 80/6. बेन भागाला बे त्रिक बे चौक 7 चौक 28, 280/3 आर क्यू. आर क्यूची किंमत मिळाली. आता आपल्याला फक्त कोण राहिला, एस आर. बाळांनो पी एस बरोबर काय असणार आहे, पी क्यू प्लस क्यू आर प्लस एस आर. पी एस बरोबर पी क्यू क्यू आर अधिक एस आर. पी एस 280, पी क्यू 80 अधिक क्यू आर 280/3 अधिक एस आर. 80चं पक्षांतर केलं 280 वजा 80 बरोबर 280/3 अधिक एस आर. 80ला 80 गेलं 200 बरोबर 280/3 अधिक एस आर. बाळांनो ह्याचं पक्षांतर वजा. काही विद्यार्थी विचार काय करतील ते पण सांगतो. काही विद्यार्थी म्हणतील भागलेलं आहे त्यानं गुणता येत नाही बाळांनो, कारण इथं अधिक चिन्ह आहे, पक्षांतर वजा होणार. बरोबर एस आर. छेद समान नाही, छेदांचा गुणाकार छेदात तिरका गुणाकार. 600 वजा 280 बरोबर एस आर. एस आर बरोबर 280 320 600 280 0 2 10 320 छेद 3. तिन्हीच्या तिन्ही उत्तर आले. काळजीपूर्वक प्रश्न लिहून घ्या. उत्तर व्यवस्थित पटपट पटपट लिहून घ्या बाळांनो. बाईक कांपून डोक्याला किंमत भरली. पी क्यू किती आला, 80 बरोबर. नंतर लहान रेशो घेतला. फिगर काढायच्या बाळांनो, जेवढ्या लहान लहान फिगर दिलेल्या असतात त्या फिगर काढायच्या. पी एस बरोबर तिघांची बेरीज किंमत भरली. पटपट आवरा.